ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार. शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे, श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचलित शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे महाविद्यालय मिरज ऑनलाईन अभ्यासक्रमांतर्गत सहकार या विषयाचा अध्यापनाला आज आपण सुरुवात करतो आहे. माझे नाव कुलकर्णी सुधीर रमेश. मी शिक्षण महर्षी डॉक्टर बापूजी साळुंखे महाविद्यालयामध्ये अध्यापनाचं काम करतो. आणि जो घटक आपल्याला शिकायचा आहे तो आहे सहकार, शिक्षण आणि प्रशिक्षण. सहकार या विषयांतर्गत प्रकरण क्रमांक 9 सहकार, शिक्षण आणि प्रशिक्षण या पाठाचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता या पाठाचा अभ्यास करत असताना ह्यामध्ये भरपूर घटक आपल्याला बघायचे आहेत. त्यामध्ये प्रस्तावना, इतिहास, अर्थव्याख्या, सहकार, शिक्षण, प्रशिक्षणाची उद्दिष्टे, त्यांची गरज किंवा आवश्यकता, संघटनात्मक रचना, राष्ट्रीय सहकारी महासंघ, महाराष्ट्र राज्य सहकारी महासंघ, त्याचबरोबर ज्या प्रशिक्षण देणाऱ्या विविध स्वरूपाच्या संस्था आहेत त्या संस्थांची माहिती, वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधक संस्था, तसेच पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी प्रबंधन संस्था आणि डॉक्टर धनंजयराव गाडगीळ सहकारी प्रबंधन संस्था. म्हणजे पूर्ण हा जर टॉपिक आपण जर बघितला तर सहकार, शिक्षण आणि प्रशिक्षण या अभ्यासक्रमांतर्गत आपल्याला अनेक स्वरूपाच्या प्रशिक्षण संस्था बघायच्या आहेत. तसंच हे सहकार, शिक्षण आणि प्रशिक्षणाची गरज काय आहे, त्याची उद्दिष्ट काय आहेत आणि त्याची संघटनात्मक रचना जी आहे या गोष्टीचा अभ्यास जो आहे तो आपण या प्रकरणामध्ये करणार आहे. तर या प्रकरणाला आता आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आपल्याला बघायचे आहे प्रस्तावना किंवा प्रास्ताविक आपण ज्याला म्हणतोय ते प्रास्ताविक आपण सुरुवातीला बघणार आहे. आता हे प्रास्ताविक बघत असताना भारतात सन 1991 नंतर नवीन आर्थिक धोरण आपण स्वीकारलं. आता हे नवीन आर्थिक जे धोरण आपण स्वीकारलं, ह्या नवीन आर्थिक धोरणामध्ये 3 घटकांचा आपण त्यामध्ये स्वीकार केलेला होता, ज्यामध्ये खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. म्हणजे 3 जे काही घटक आहेत त्यामध्ये खाजगीकरण एक होतं, उदारीकरण एक होतं आणि जागतिकीकरण एक होतं. अशा एकूण 3 संकल्पना ज्या आहेत ह्या 3 संकल्पना आपण स्वीकारल्या होत्या. आणि या कारणाने सहकार क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात सहकाराचा विकास व प्रगतीबाबत आव्हान निर्माण झाली. आता ही प्रगतीबाबत आव्हान निर्माण होण्याचं कारण काय, तर जागतिकीकरणाचं जे युग आपण स्वीकारलं 1991ला तत्कालीन अर्थमंत्री डॉक्टर मनमोहन सिंग आणि त्यावेळेचे जे पंतप्रधान होते PV नरसिंहराव यांनी एक नवीन आर्थिक धोरण स्वीकारलं. आणि ह्या नवीन आर्थिक धोरणामध्ये अनेक प्रगत ज्या काही कंपन्या होत्या, ज्या परदेशी कंपन्या होत्या, बहुराष्ट्रीय कंपन्या होत्या, ह्या भारतामध्ये येऊन आपला व्यापार करू शकत होत्या. आणि त्यामुळं आधुनिक तंत्रज्ञान असेल किंवा प्रशिक्षित मनुष्यबळ असेल, ही जी काही नवनवीन आव्हानं जे ते आव्हानं भारतातील ज्या काही सहकारी संस्था असतील ह्या सहकारी संस्थापुढे निर्माण झाली. आणि ही जी काही आव्हानं आहेत ही आव्हानं पेलण्यासाठी ह्या सहकार, शिक्षण आणि प्रशिक्षण या कार्यक्रमाची आवश्यकता जे त्या आवश्यकता भासू लागली. थोडक्यामध्ये बघत असताना व्यावसायिक दृष्टिकोनाचा अभाव असेल, साधनसामग्रीचा अभाव असेल, कार्यक्षम व प्रशिक्षित कर्मचाऱ्यांचा अभाव असेल व भांडवलाचा अपुरेपणा आणि स्पर्धा या सर्व समस्यावर तोडगा म्हणून सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण या कार्यक्रमाकडे पाहण्यात येते. मग ही जी सहकारी शिक्षण आणि प्रशिक्षण आपण जर बघितलं तर नवीन आर्थिक धोरण किंवा सुधारणांचा कार्यक्रम असेल आणि ह्या सुधारणांचा कार्यक्रम आपण स्वीकारल्यामुळं नवीन आव्हान निर्माण झाले असेल आणि ह्या नवीन आव्हानाला सामोरं जाण्यासाठी सहकार, शिक्षण आणि प्रशिक्षणाची जी काही आवश्यकता आहे ती आवश्यकता आपल्याला भासू लागली. आणि यातूनच सहकार, शिक्षण आणि प्रशिक्षणाची आवश्यकता भासू लागली व त्या पद्धतीनं कार्य करण्यास सुरुवात झाली. शिक्षण व प्रशिक्षणामुळे कामामध्ये अतिउच्च कौशल्य प्राप्त होते, शिवाय कामात कार्यक्षमता व उच्च दर्जा प्राप्त होतो. सहकार ही एक जीवन प्रणाली आहे. त्यामुळे सहकाराची तत्त्वे, मूल्ये, व्यवस्थापन, सहकारी संस्थेशी संबंधित व्यक्तीचे अधिकार, कर्तव्ये व जबाबदाऱ्या आणि परस्पर संबंध यातील महत्त्वाच्या गोष्टी इत्यादीची माहिती सहकार क्षेत्रातील प्रत्येक घटकाला असणे व त्याने ती आचरणात आणणे आवश्यक आहे. म्हणजे आपण बघत असताना प्रस्तावनेमध्ये 2-3 जे काही घटक आहेत ते घटक आपण आता बघितले. तर त्यातला पहिला जो काही घटक आहे तो आपण काय बघितला, तर नवीन आर्थिक जे काही धोरण आपण स्वीकारलं होतं, ह्या नवीन आर्थिक धोरणाचा जो काय परिणाम आहे हा परिणाम म्हणजे काय, की अनेक नवनवीन आव्हानं जे आहेत ही आव्हानं आपल्यापुढं उभा राहिली. आणि त्या आव्हानाला सामोरं जाण्यासाठी, स्पर्धेवर मात करण्यासाठी
प्रशिक्षित कर्मचारी वर्ग निर्माण करण्यासाठी आपल्याला अशा एखाद्या कार्यक्रमाची आवश्यकता भासू लागली. म्हणून आपण काय केलं की सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाला भारतामध्ये सुरुवात झाली. तसा विचार आपण जर केला तर सहकार एक जीवन प्रणाली देखील आहे. सहकाराची तत्त्व असतील, सहकाराची मूल्य असतील, यांचा अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण करत असतोय. अगदी 11वीमध्ये देखील आपण सहकारी ज्या काही संस्था आहेत त्या संस्थेची माहिती आपण बघितलेली आहे. सहकाराचा अर्थ आपण बघितलेला आहे. आता हे सर्व बघत असताना आता आपल्याला काय बघायचं आहे तर या सहकारी संस्था ज्या आहेत या सहकारी संस्थेच्या विकासासाठी आपण काय करणं आवश्यक आहे किंवा या अगोदर आपण काय काय केलेलं आहे या सर्वांचा पूर्णपणे अभ्यास जो आहे तो अभ्यास आपण सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण या प्रकरणामध्ये बघणार आहे. मी आपण सुरुवातीला आपण काय बघितली आता प्रस्तावना बघितली ज्यामध्ये नवीन आर्थिक धोरण, विविध स्वरूपाची आव्हाने आणि सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणामुळं आपण काय साध्य करू शकतोय हे 3 जे घटक आहेत हे 3 घटक आपण बघितले. आता आपल्याला बघायचं आहे सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाचा इतिहास. म्हणजे मुळामध्ये सहकार शिक्षण देण्याची सुरुवात किंवा सहकाराच्या बद्दल जे काही ट्रेनिंगचे वेगवेगळ्या स्वरूपाचे जे काही प्रोग्राम आहेत ह्या प्रोग्रामाची सुरुवात भारतामध्ये कशी झाली ते आपल्याला बघायचे आहे. त्यामध्ये पहिला भाग आपण जर बघितला तर भारतामध्ये 1915 मॅग्लेगन समितीचा अहवाल. हे भारतात 1915 साली मॅग्लेगन समितीने सादर केलेल्या आपल्या अहवालात सहकार शिक्षण व प्रशिक्षण आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. मात्र आपल्या देशात सहकार शिक्षण व प्रशिक्षण प्रत्यक्ष अंमलात आणण्यासाठी सहकार सचिव प्रशिक्षण मंडळ नावाची योजना सर्वप्रथम कै नामजोशी यांनी 1916 मांडली. हे सुरुवात आपण बघत असताना सगळ्यात पहिला भाग आपण जर बघितलं तर 1915 साली मॅग्लेगन समितीने सादर केलेल्या अहवालामध्ये भारतामध्ये सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाची आवश्यकता आहे असं सांगितलं. मात्र भारतामध्ये प्रत्यक्षात सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण अंमलबजावणी करण्याचं जे काही काम आहे हे सहकार सचिव प्रशिक्षण मंडळ नावाची योजना सर्वप्रथम नामजोशी यांनी इसवी सन 1916 मांडली. त्यानंतर आणि हे मांडत असताना त्यांनी त्यामध्ये कोणकोणते घटक मांडले तर सहकार कायदा, नियम, कामकाज परिपत्रके याविषयी शिक्षण देण्याची योजना असावी अशी त्यांनी शिफारस केली. मी सुरुवात करत असताना 1915चा मॅग्लेगनचा अहवाल आहे, पण प्रत्यक्षामध्ये सुरुवात जी आहे हे सहकार सचिव प्रशिक्षण मंडळ ही जी काय आहे सहकार सचिव प्रशिक्षण मंडळ ह्या नावाची योजना सुरू झाली. आणि या योजनेमध्ये कोणते घटक होते तर यामध्ये सहकार कायदा होता, नियम होते, कामकाज परिपत्रके होती, याविषयीची शिक्षण देण्याची एक योजना असावी अशी शिफारस जी ती यामध्ये होती. तिसरा भाग आपण जर बघितला तर सन 1917 तिसरा भाग आपण जर यामध्ये जर बघितला तर सन 1917 प्रांतिक सहकारी परिषदेत S.L. तालमाकी यांनी सहकारी शिक्षण व प्रशिक्षणाविषयी एक निबंध सादर केला आणि त्या आधारे इसवी सन 1918 मुंबई सेंट्रल कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट नावाची संस्था स्थापन करण्यात आली. ही संस्था आता महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य सहकारी संस्था या नावाने ओळखली जाते. या प्रांतिक सहकारी परिषदेत सहकाराचा नैतिक पाया या विषयावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी निबंध सादर केला. म्हणजे पहिला, दुसरा आणि तिसरा भाग आपण जर बघितला, पहिल्या भागामध्ये आपल्याला फक्त काय सांगितलं की 1915चा मॅग्लेगनचा अहवाल, दुसऱ्यामध्ये सांगितलं आहे की नामजोशी यांनी 1916 साली सहकार सचिव प्रशिक्षण मंडळ नावाची योजना सुरू केली. आणि जो तिसरा घटक आहे तर त्यामध्ये S.L. तालमाकी यांनी 1917 प्रांतिक सहकारी परिषदेत सहकारी शिक्षण व प्रशिक्षणासंबंधी एक निबंध सादर केला आणि त्या आधारे 1918 सेंट्रल कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूट नावाची संस्था स्थापन करण्यात आली आणि त्यालाच आता काय संबोधलं जातं तर महाराष्ट्र राज्य संघ या नावाने ओळखले जाते. या प्रांतिक सहकारी परिषदेत सहकाराचा नैतिक पाया या विषयावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी निबंध सादर केला. सन 1918 पुढच्या आपण जर बघितलं तर पहिले 3 घटक आपण बघितले. चौथा आहे 1918चा शाही कृषी आयोगाचं मत. सन 1918 शाही कृषी आयोगाने सादर केलेल्या अहवालामध्ये संस्थापक, सभासद, संचालक व प्रशासनातील कर्मचारी यांना शिक्षण व प्रशिक्षणाची नितांत गरज असल्याचे म्हटले आहे.
आणि यामुळे सभासद व संस्थेच्या संबंधित इतर घटकांना सहकाराची तत्त्वे, कार्यपद्धती, उद्देश समजण्यास मदत होईल व सहकार्याची व्याप्ती वाढू लागेल. पहिला घटक आपण बघितला, दुसरा घटक बघितला, तिसरा घटक बघितला आणि चौथा घटक आपण बघत असताना 1918चा शाही कृषी आयोगाचं मत. आणि ह्या शाही कृषी आयोगाचं मत काय होतं, तर त्यांनी त्यांच्या अहवालामध्ये असं सांगितलं की संस्थापक, सभासद, संचालक व प्रशासनातील कर्मचारी यांना शिक्षण व प्रशिक्षणाची नितांत गरज असल्याचे म्हटले आहे. आणि यामुळे सभासद व संस्थेच्या संबंधित इतर घटकांची सहकाराची तत्त्वे, कार्यपद्धती आणि उद्देश समजण्यास मदत होईल व सहकार्याची व्याप्ती वाढू लागेल. मग सहकाराची व्याप्ती कशी वाढणार आहे आणि त्यासाठी कोणत्या घटकाकडे लक्ष देणं आवश्यक आहे, हे मत 1918च्या शाही कृषी आयोगानं मांडलं. त्यानंतर 1935 माल्कम डार्लिंग यांच्या गटाचे मत. 1935च्या माल्कम डार्लिंग यांच्या अध्यक्षतेखाली सहकाराचा आढावा घेण्यासाठी स्थापन झालेल्या समितीने सहकार चळवळीची प्रगती न होण्याचे कारण कर्मचाऱ्यांचे शिक्षण व प्रशिक्षणाचा अभाव आहे असे नमूद केले. म्हणजे 1935चा जर आपण अहवाल जर बघितला किंवा 1935चा माल्कम डार्लिंग जो गट होता, ह्या गटाचं मत असं होतं की भारतामध्ये प्रगती न होण्याचं जे काही कारण आहे किंवा भारतामध्ये सहकार जी काही चळवळ आहे, या सहकारी चळवळीची प्रगती न होण्याचं कारण काय, तर कर्मचाऱ्यांचं शिक्षण व प्रशिक्षणाचा अभाव. तेव्हा कर्मचाऱ्यांना शिक्षण आणि प्रशिक्षण देणं आवश्यक आहे असंही मत जे ते माल्कम डार्लिंग यांनी मांडलं. त्याचबरोबर त्या पुढचा घटक आपण जर बघितला, 1946च्या सहकार नियोजन समितीने सहकार तत्वांचा विकास होण्याकरता सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची गरज नोंदवली आहे. सन 1951मध्ये श्री A.D. गोरवाला यांच्या अध्यक्षतेखाली अखिल भारतीय ग्रामीण पतपुरवठा पाहणी समिती नियुक्ती करण्यात आली. या समितीने 1954 साली सादर केलेल्या अहवालात सहकाराच्या शिक्षण प्रशिक्षणाची नितांत गरज आहे असे सांगितले. त्याचबरोबर 1995च्या सहकाराच्या तत्वांची पुनर्रचना यावर विचार करण्याकरता कॅनडा या देशात आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या सभेत सहकाराची तत्त्वे व मूल्ये निश्चित करण्याबरोबर सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची नितांत गरज आहे असे जाहीर केले. म्हणजे आपण बघत असताना आतापर्यंतचा जे काही आपण घटक बघितले किंवा भारतातील सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाचा इतिहास बघितला, तर तो इतिहास बघत असताना 6-7 घटक जे आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत. एक म्हणजे काय, पहिला जो काय भाग आहे तो 1915चा मॅकलेगन समितीचा अहवाल. त्यानंतर आहे म्हणजे मॅकलेगन समितीने सर्वप्रथम भारतामध्ये सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाची आवश्यकता आहे असं मांडलं, पण प्रत्यक्षामध्ये सुरुवात जी आहे ही नाम जोशी यांनी 1916 साली केली. कशामार्फत केली, तर सहकार सचिव प्रशिक्षण मंडळ या नावाने. त्यानंतर तिसरा घटक आपण जर बघितला तर 1917 साली S.L. तालमाखे यांनी सहकारी परिषदेत सहकारी शिक्षण व प्रशिक्षण संदर्भात एक निबंध सादर केला आणि त्या आधारित आपण आता सध्या जर बघितलं तर महाराष्ट्र राज्य संघ या नावाने ते आता ओळखले जाते. त्यानंतर त्यापुढे आपण बघितला 1918चा शाही कृषी आयोगानं कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावं हे सांगितलं. तर 1935च्या माल्कम डार्लिंग या गटाचं मत देखील वेगळं होतं. आणि हे 1935चा माल्कम डार्लिंग जो काही गट होता, ह्या गटाचं मत असं होतं की सहकार चळवळीची प्रगती न होण्याचं कारण काय आहे, तर कर्मचाऱ्यांना शिक्षण आणि प्रशिक्षणाचा अभाव आहे असं त्यांनी सांगितलं. त्यानंतर 1946चा सहकार नियोजन समितीचं मत आपण बघितलं. A.D. गोरवाला समितीचा अहवाल आणि त्यांचं त्यामध्ये मत आपण बघितलं. आणि शेवटी 1995 साली सहकार तत्वाची पुनर्रचना यावर विचार करण्याकरता कॅनडा या देशाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर झालेल्या सभेत सहकाराची तत्त्वे व मूल्ये निश्चित करण्याबरोबर सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची नितांत गरज आहे असे जाहीर करण्यात आले. इथंपर्यंतचा जो काय भाग आहे तो भाग आपण बघितला. म्हणजे आतापर्यंतचे आपण 2 भाग जे आहेत त्यातलं सुरुवातीला आपण बघितली प्रस्तावनेमध्ये नवीन आर्थिक धोरणाचा परिणाम, नवीन आर्थिक धोरणामुळं निर्माण झाली विविध आव्हानं आणि ती आव्हानं सोडवण्यासाठी आपल्याला सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाची असणारी आवश्यकता. आणि दुसरं आपण बघितलं की भारतामध्ये सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण कसं सुरू झालेलं आहे, म्हणजे कोणकोणत्या घटना घडलेल्या आहेत. म्हणजे 1915 पासून ते 1995 पर्यंतचा जो काही घटनाक्रम जो आहे हा घटनाक्रम आपण ह्यामध्ये बघितलेला आहे. आता आपल्याला बघायचं आहे सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाचा अर्थ.
म्हणजे सहकार शिक्षण म्हणजे काय आणि सहकार प्रशिक्षण म्हणजे काय, ह्या दोन वेगवेगळ्या ज्या घटना आहेत किंवा दोन गोष्टी आहेत, ह्याचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. म्हणजे सहकार शिक्षण आणि सहकार प्रशिक्षण. आता सहकार शिक्षण आणि सहकार प्रशिक्षण हे बघण्या अगोदर सहकार म्हणजे काय आहे, सहकारचा आपण अभ्यास करत असताना जे आर्थिकदृष्ट्या जे काही दुर्बल घटक आहेत, अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचं हित जे आहे ते हित लक्षात घेऊन आपण एखादी संस्था सुरू करत असतो. सहकार हे एक मानवी सहज प्रवृत्ती आहे, तसेच समाज रचनेत तो एक मोठा आधार देखील आहे. सहकार चळवळ भक्कम व मजबूत पायावर उभी करण्यासाठी, सहकार चळवळीचा विकास करण्यासाठी क्रियाशील व जागरूक सभासद वर्ग निर्माण करावा लागतो आणि यासाठी सहकार शिक्षण आणि प्रशिक्षणाची मोलाची भूमिका पार पडते. म्हणजे सहकाराचा भाग आपण विचार करत असताना दैनंदिन जीवनामध्ये देखील ह्या सहकाराच्या तत्वाचा आपण अवलंब करत असतो. अनेक नवनवीन तत्त्व आपण त्यामध्ये स्वीकारत असतो आणि ही जी काही सहकार चळवळ आहे, ही सहकार चळवळ भक्कम करण्यासाठी, मजबूत करण्यासाठी सहकार चळवळीचा विकास आवश्यक आहे. आणि ह्या सहकार चळवळीचा विकास कधी शक्य आहे, जर क्रियाशील आणि जागरूक सभासद वर्ग जर असेल आणि असा वर्ग आपण निर्माण करू शकत असेल, तरच ही सहकार चळवळ जी आहे ही भक्कमपणे चांगल्या पद्धतीनं काम करू शकते. दुसरा भाग आपण जर बघितला तर असा जो काही वर्ग आपल्याला निर्माण करायचा आहे, एक जागरूक वर्ग असेल, एक क्रियाशील वर्ग असेल, असा वर्ग आपल्याला जर निर्माण करायचा असेल, तर त्यासाठी काय आवश्यक आहे, सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण आवश्यक आहे. ते आता आपल्याला बघायचं आहे. त्यामध्ये आपण सुरुवातीला बघू सहकार शिक्षण. पहिला जो काही घटक आहे तो घटक सुरुवातीला आपण चेक करू. तर सहकार शिक्षण. आता हे सहकार शिक्षण म्हणजे काय, सहकार शिक्षण म्हणजे सहकाराची तत्वे, उद्दिष्टे, पद्धती, व्यवहार यांचे सहकारी संस्थांच्या सभासदांना, संचालकांना, कार्यकर्त्यांना, अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना ज्ञान देऊन त्यांच्या कार्यात सहकार्यावरील निष्ठा, सहकार्याने कार्य करण्याची प्रवृत्ती व चळवळीच्या विकासाची जिद्द या गुणांचा विकास करण्याची प्रक्रिया म्हणजे सहकार होय. सुरुवातीला आपण अर्थ बघतोय. पहिला अर्थ कशाचा आपण बघतोय, तर सहकार शिक्षण. आणि सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण का आवश्यक आहे ते आपण बघितलं की एक चांगला क्रियाशील जागरूक सभासद वर्ग निर्माण करायचा आहे. तो का निर्माण करायचा आहे, कारण सहकार चळवळ भक्कम करायचे आहे. आणि सहकार चळवळ का भक्कम करायचे आहे, तर सहकार ही मानवी सहज प्रवृत्ती आहे. हे घटक आपण आता बघितलेले आहेत. आता आपल्याला बघायचं आहे सहकार शिक्षणाचा अर्थ. आता सहकार शिक्षण म्हणजे काय, की सहकारी तत्वे हे आपण बघतोय. सहकार शिक्षण, सहकारी तत्वे, उद्दिष्टे, पद्धती व व्यवहार यांचे सहकारी संस्थांच्या सभासदांना, संचालकांना, कार्यकर्त्यांना, अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना ज्ञान देऊन त्यांच्या सहकारावरील निष्ठा, सहकार्याने कार्य करण्याची प्रवृत्ती व चळवळीच्या विकासाची जिद्द या गुणांचा विकास करण्याची प्रक्रिया म्हणजे सहकार होय. हे आहे सहकार शिक्षण होय. म्हणजे सहकार शिक्षण आता आपण बघितलं आणि सहकार शिक्षणाची व्याख्या इथं आपण पुढे लिहिलेली आहे. स्क्रीनवर तुम्हाला दिसत्या. दोन भाग आपण त्यामध्ये केलेत. एक आहे सहकार शिक्षण आणि दुसरा आहे सहकारी प्रशिक्षण. सहकार शिक्षण आपण बघितलं, आता सहकारी प्रशिक्षण. सहकारी शिक्षणाचा अर्थ अजून एकदा व्यवस्थित बघा. आता या सहकार शिक्षण घ्यायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, तर अनेक जे काही घटक आहेत त्यामध्ये सहकारी तत्त्वे असतील, उद्दिष्ट असतील, पद्धती असेल, व्यवहार असतील, यांची सहकारी संस्थेच्या सभासदांना असेल, संचालकांना असेल, कार्यकर्त्यांना असेल, अधिकाऱ्यांना असेल किंवा कर्मचाऱ्यांना ज्ञान देऊन त्यांच्यात सहकारावरील निष्ठा, सहकार्याने कार्य करण्याची प्रवृत्ती व चळवळीच्या विकासाची जिद्द या गुणांचा विकास करण्याची प्रक्रिया म्हणजे सहकारामध्ये जे काय घडणार आहे, सहकारामध्ये जे वेगवेगळे घटक आहेत, वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्यांची वेगवेगळी तत्त्व आहेत, या तत्वांची जाणीव जी आहे ही सर्व घटकांना करून द्यायची. सहकारी संस्थेतील सर्व घटकांना म्हणजे कुणाला, तर सभासद असतील, संचालक असतील, कार्यकर्ते असतील, अधिकारी असतील किंवा कर्मचारी असतील. आणि त्यांना जी काही ओळख आपण करून देणार आहे किंवा त्यांना ह्या गोष्टी आपण ज्यावेळेस सांगणार आहे आणि सांगून त्यांच्यामध्ये सहकारावरील निष्ठा आणि सहकार्याने कार्य करण्याची प्रवृत्ती व चळवळीच्या विकासाची जिद्द या गुणांचा विकास करण्याची प्रक्रिया करायची आहे म्हणजे सहकार शिक्षण आहे.
आता सहकार प्रशिक्षण म्हणजे काय? सहकार शिक्षण आपण बघितलं. आता आपल्याला काय बघायचं आहे, दुसरा जो काही घटक आहे तो आहे सहकार प्रशिक्षण. एखादे कार्य करण्यासाठी आपली जबाबदारी लक्षात घेऊन ते कार्य पार पाडण्यासाठी लागणारे कौशल्य प्राप्त करणारी परिस्थिती किंवा शिक्षण प्रक्रिया ज्याद्वारे उपलब्ध करून दिले जाते त्याला प्रशिक्षण असे म्हणतात. आता प्रशिक्षण म्हणजे काय, की एखादे कार्य करण्यासाठी प्रशिक्षणाचा अर्थ काय होतो, तर एखादे कार्य करण्यासाठी आपली जबाबदारी लक्षात घेऊन ते कार्य पार पाडण्यासाठी लागणारे कौशल्य प्राप्त करणारी परिस्थिती किंवा शिक्षण प्रक्रिया ज्याद्वारे उपलब्ध करून दिली जाते त्यालाच प्रशिक्षण असे म्हणतात. म्हणजेच काय, की पहिल्यामध्ये आपण काय केलं, सहकार शिक्षणामध्ये सहकार शिक्षणाची जाणीव करून दिली. कुणाला जाणीव करून दिली आपण, तर त्या सहकारी संस्थेवर अवलंबून असणाऱ्या घटकांना, सभासद असतील, संचालक असतील, कार्यकर्ते असतील, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, अशा सर्व घटकांना त्याची आपण जाणीव करून दिली. आणि आत्ता आपण सहकार प्रशिक्षणामध्ये आपण काय करतोय, की एखादे कार्य करण्यासाठी आपली जबाबदारी लक्षात घ्यायची आहे आणि ते कार्य पार पाडण्यासाठी लागणारे कौशल्य असेल, प्राप्त परिस्थिती असेल किंवा शिक्षण प्रक्रिया ज्याद्वारे उपलब्ध करून दिली जाते त्याला काय म्हणणार आहे आपण, प्रशिक्षण असं म्हणणार आहे. म्हणजे असे दोन घटक आहेत. सहकार शिक्षण म्हणजे ती जाणीव करून द्यायची आणि सहकार चळवळीचा विकास करायचा आहे, आणि प्रशिक्षण आणि ती जी काही जबाबदारी आपण जी काही घेतलेली आहे ही जबाबदारी पूर्ण करण्यासाठी एक प्रक्रिया राबवायची आहे, त्याला आपण काय म्हणायचं आहे, प्रशिक्षण म्हणायचं आहे. म्हणजे ट्रेनिंग प्रोग्राम जो आहे हा ट्रेनिंग प्रोग्राम कुठे येणार आहे, तर प्रशिक्षणामध्ये येणार आहे. आणि ती जाणीव आणि ती ओळख जी आहे ती कशामध्ये येणार आहे, सहकार शिक्षणामध्ये येणार आहे. आता आपण काय बघितलं, सहकार शिक्षण आणि सहकारी प्रशिक्षण याचा अर्थ आपण बघितला आहे. आता आपल्याला बघायचं आहे सहकार शिक्षण आणि सहकार प्रशिक्षण यांची व्याख्या. इथं देखील आपण जर बघितलं तर दोन भाग आपण केलेत. जसं आपण सहकार शिक्षण आणि सहकार प्रशिक्षण यांचा अर्थ आपण बघितला, तसं आता आपल्याला काय करायचं आहे, यांची व्याख्या जी आहे ती व्याख्या आता आपण बघणार आहोत. सुरुवातीला आहे सहकार शिक्षण आणि त्यानंतर सहकार प्रशिक्षण. सहकार शिक्षण म्हणजे काय, तर सहकार शिक्षणाचा अर्थ असा होतो किंवा व्याख्या जी आहे, सहकार शिक्षण म्हणजे सहकाराशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींना सहकाराची तत्त्वे, पद्धती व उद्देशांचे ज्ञान देणे होय. तसेच सहकारातील निष्ठा व स्वखुशीने एकत्रित काम करण्याची योग्यता किंवा कुवत इत्यादी गुणांचा विकास करणे होय. मी सहकार शिक्षणाची व्याख्या आपण बघत असताना, सहकार शिक्षण म्हणजे सहकाराशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींना सहकाराची तत्त्वे, पद्धती व उद्देश यांचे ज्ञान देणे, तसेच सहकारातील निष्ठा व स्वखुशीने एकत्रित काम करण्याची योग्यता किंवा कुवत इत्यादी गुणांचा विकास करणे होय. आणि ही व्याख्या कोणाची आहे, डॉक्टर कृष्णस्वामी यांची ही व्याख्या आहे. दुसरी व्याख्या आहे सहकार प्रशिक्षणाची. सहकारी प्रशिक्षणाची व्याख्या सांगत असताना, सहकारी संस्थेच्या सेवकाला धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी व कार्यालयीन कामे, हिशेबलेखन इत्यादी स्वरूपाची कामे करावी लागत असल्याने त्याला काम अधिक चांगल्या प्रकारे येण्यासाठी सहकारातील संबंधित विषयांचे सखोल व प्रात्यक्षिक अशा स्वरूपाचे जे प्रात्यक्षिक शिक्षण दिले जाते त्याला सहकार प्रशिक्षण असे म्हणता येईल. मी सहकार शिक्षणामध्ये काय असेल आणि सहकार प्रशिक्षणामध्ये काय असेल. सहकार शिक्षणामध्ये आपण काय बघितलं, की सहकार शिक्षण म्हणजे सहकाराशी संबंधित असणाऱ्या व्यक्तींना सहकाराची तत्त्वे, पद्धती व उद्देशांचे ज्ञान देणं होय. तसेच सहकारातील निष्ठा व स्वखुशीने एकत्रित काम करण्याची योग्यता किंवा कुवत इत्यादी गुणांचा विकास करणे होय. सहकारी शिक्षणामध्ये फक्त ज्ञान दिलं जातं आणि सहकार प्रशिक्षणामध्ये त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष वापर केला जातो. म्हणजे कसा वापर केला जाणार आहे, तर सहकारी संस्थेच्या सेवकाला धोरणाची प्रत्यक्ष अंमलबजावणी व कार्यालयीन कामे, हिशोबलेखन इत्यादी स्वरूपाची कामे करावी लागत असल्याने त्याला काम अधिक चांगल्या प्रकारे येण्यासाठी सहकारातील संबंधित विषयाचे सखोल व प्रात्यक्षिक अशा स्वरूपाचे जे प्रात्यक्षिक शिक्षण दिले जाते त्याला सहकार प्रशिक्षण असे म्हणता येईल. असे दोन घटक आपण बघितले. सुरुवातीला आपण काय केलं, की सहकार शिक्षण व प्रशिक्षण यांचा अर्थ बघितला. आता आपण काय बघितले, सहकार शिक्षण व प्रशिक्षण यांची व्याख्या जी आहे ती व्याख्या आपण बघितली. मग या तासाला आपण काय काय अभ्यास केलेला ते एकदा चेक करा. तर सुरुवातीला आपण बघितलं इंट्रोडक्शन, प्रस्तावना बघितली. प्रस्तावना बघितल्यानंतर यांचा इतिहास आपण बघितला. सुरुवातीपासून आपण जर बघितलं तर सुरुवातीला आपण बघितलेलं आहे की हा जो काय टॉपिक आहे सहकार शिक्षण आणि प्रशिक्षण
या प्रकरणामध्ये आपल्याला काय काय शिकायचं आहे नेमकं ते आपण सुरुवातीला बघितलं. त्यानंतर आपण बघितलं प्रस्तावना, त्यामध्ये 2-3 घटकांचा आपण त्यामध्ये अवलंब करून किंवा त्याचा आपण अभ्यास केला. त्यानंतर भारतातील सहकार शिक्षण व प्रशिक्षणाचा इतिहास बघितला. आणि त्यानंतर आता आपण बघितलं आहे सहकार शिक्षण व प्रशिक्षण यांचा अर्थ, सहकार शिक्षण व प्रशिक्षण यांची व्याख्या. आणि पुढच्या तासाला आपण बघणार आहे सहकार शिक्षण व प्रशिक्षणाची उद्दिष्टे. ओके, धन्यवाद.